नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट मनू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ISM V6 मध्ये जे जोड शब्द आणि कठीण शब्द कसे टाईप करायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर प्रति शब्दामध्ये आपल्याला काय करायचंय, क साठी अगोदर क टाईप करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला फक्त कीबोर्डवरील प्लस हे बटन प्रेस करायचे कृती वगैरे जे शब्द असतात त्यांच्यासाठी. आता दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला महाराष्ट्र शब्द आहे, तर ट्र शब्दासाठी आपल्याला काय करायचंय, अगोदर शिफ्ट अर्ध श, त्यानंतर शिफ्ट ट आणि आपल्याला फक्त कीबोर्डवरील झेड हा बटन प्रेस करायचंय महाराष्ट्र वगैरे साठी. आता येणाऱ्या जाणाऱ्या वगैरे जे शब्द असतात त्याच्यामधल्या रॅ शब्दाकरिता आपल्याला अगोदर शिफ्ट 4 वरच्या लाईन मध्ये हे बटन प्रेस करायचे. त्याच्यानंतर आपल्याला य टाईप करायचंय. आता उ साठी आपल्याला अगोदर उ टाईप करून घ्यायचंय. त्याच्यानंतर शिफ्ट आणि कीबोर्डवरील क्यू हा बटन प्रेस करायचा आहे. आता डॉक्टर साठी आपल्याला अगोदर ड टाईप करायचंय, शिफ्ट ड, त्याला काना टाईप करायचंय आणि वरचं जे रफार आहे अर्धचंद्र आपल्याला कीबोर्डवरील शिफ्ट आणि डब्ल्यू या बटनावरती दिलेले. आता अर्ध य वगैरे आपल्याला टाईप करण्यासाठी ISM मध्ये तर य टाईप करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला शिफ्ट कीबोर्डवरील प्लस हे बटन प्रेस करून त्याला परत य हे टाईप करायचे, तर आपल्याला तो अर्ध य भेटतो. त्यानंतर आश्चर्य वगैरे जे शब्द आहेत त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर अ काना, त्याच्यानंतर श, त्याच्यानंतर त्याला च जोडायचंय आणि य टाईप करून आपल्याला शिफ्ट झेड हे बटन प्रेस करायचे. आता ई साठी आपल्याला अगोदर ई टाईप करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला शिफ्ट आणि झेड चा वापर करायचा. आता ड साठी ड किंवा हिंदीमध्ये ढ वगैरे शब्द राहते त्याच्या खालचा जो टिंब आहे ते टिंब आपल्याला टाईप करण्यासाठी अगोदर ड टाईप करून घ्यायचंय आणि कीबोर्डवरील जे चौथ्या लाईन मधील जे एस्केपच्या खालचा जो बटन आहे तो प्रेस करायचा आहे आपल्याला. नंतरच्या शब्दामध्ये अगोदर र टाईप करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला त साठी काय करायचंय, शिफ्ट अर्ध क आणि त्याला त टाईप करायचं. नंतरच्या शब्दासाठी अगोदर प्रश्न वगैरे जे शब्द असतात श्न, त्यासाठी आपल्याला अगोदर प्र टाईप करून घ्यायचे, प प्र, त्याच्यानंतर श अर्ध श आणि त्याला न जोडायचे प्रश्न वगैरे. तर दुअ शब्दासाठी आपल्याला कीबोर्डवरील कॉलम हा बटन प्रेस करायचा. त्यानंतर ऋषी वगैरे जे शब्द असतात त्या रू साठी आपल्याला काय करायचं, शिफ्ट चौथ्या लाईन मधील 0 हा बटन प्रेस करायचा आहे. त्र साठी आपल्याला अगोदर शिफ्ट आणि चौथ्या लाईन मधील आपल्याला 9 हा बटन प्रेस करायचा आहे. त्र्य साठी आपल्याला अगोदर शिफ्ट चौथ्या लाईन मधील 9 हा बटन प्रेस करून आपल्याला शिफ्ट आणि कीबोर्डवरील प्लस याच्याने आपल्याला शब्द अर्धे करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला य जोडायचे. नंतरच्या शब्दासाठी हृदय वगैरे जे शब्द राहतात त्याच्यासाठी आपल्याला अगोदर ह टाईप करायचंय. त्यानंतर फक्त प्लस हे आयकॉन टाईप करायचे. रू साठी आपल्याला डायरेक्टली कीबोर्डवरील शिफ्ट आणि सेमी कॉलन हे बटन आपल्याला प्रेस करायचंय आणि पहिल्या रू साठी आपल्याला अगोदर रू टाईप करून घ्यायचंय, र पहिला आणि शिफ्ट पहिला उकार टाईप करायचा. क्रमांक वगैरे जे शब्द राहतात त्याच्यासाठी आपल्याला क्र साठी आपल्याला अगोदर क टाईप करून घ्यायचंय आणि त्याला झेड कीबोर्डवरील झेड ही की प्रेस करायची. आणि ढ साठी आपल्याला अगोदर ढ शिफ्ट ढ टाईप करून घ्यायचंय. नंतर आपल्याला इस्केपच्या कीबोर्डवरील स्केप जो बटन आहे त्याच्या खालचा जो बटन आहे 1 नंबरच्या साईड
तो बटन आपल्याला प्रेस करायचा. आणि सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे ISM मध्ये कोणते पण शब्द आपल्याला अर्धे करायचे असतील, उदाहरणार्थ जे शिफ्टच्या खालचे जे पण शब्द आहेत ते आपल्याला अर्धे होत नाही, ते शब्द अर्धे करण्यासाठी आपल्याला शिफ्ट आणि कीबोर्डवरील प्लस चा वापर करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.